नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश. 4.5 कोटींच्या कामावर स्थायी समितीत वाद, अधिकाऱ्यांवर ठेकेदारांचे आरोप. पोलीस अधीक्षक तुषार दोशी मैदानात, जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा बदलणार. मिरजेत सलग घरफोड्या, लाखोंचा मुद्देमाल लंपास, CCTVच्या आधारे शोध सुरू. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून मोटरसायकल चोरीचे 3 गुन्हे उघड, 1,55,000चा मुद्देमाल हस्तगत. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. आज शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं, खतं आणि कीटकनाशकं वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात बियाणं आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचं त्यांनी सांगितलंय. खत लिंकिंग, जादा दर, साठेबाजी यासारख्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. तसंच नैसर्गिक शेतीचा विस्तार, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि AIच्या माध्यमातून उत्पादन वाढीवर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. ॲग्रिस्टॅक योजनेत उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी मोहीम राबवून पूर्ण करण्याचे निर्देश देत पीक विमा, eKYC आणि अन्य योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्यावरही त्यांनी भर दिलाय. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत प्रशासक काळात मंजूर करण्यात आलेली सुमारे 4.5 कोटी रुपयांची कामं स्थायी समितीच्या सभेत रद्द करण्यात आली आहेत. चौक सुशोभीकरण, पथवे आदी कामांचा यात समावेश होता. सभापती अतुल माने यांनी ही कामं अनावश्यक असून निधी अन्य गरजेच्या कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या कामांमध्ये काही अधिकाऱ्यांचा छुपा सहभाग असून त्यांनी दुसऱ्यांच्या नावावर ठेके घेतल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. संबंधित कामासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष कामं सुरू झाली नव्हती. झुलेलाल चौक 61 लाख, कॉलेज कॉर्नर 1 कोटी, विश्रामबाग गणपती चौक 44,36,000, सिव्हिल हॉस्पिटल चौक 76,77,000 आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान कोरोना काळातील कामांच्या 53 फाईल गहाळ असल्याचा मुद्दाही समोर आला असून याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सांगलीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी थेट मैदानात उतरून कारवाईला सुरुवात केली आहे. अंमली पदार्थांचा वाढता वापर, खून, चोऱ्या, चेन स्नॅचिंग आणि घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर दोशी यांनी शहरातील डार्क स्पॉट्सना भेटी देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. गेल्या 2 दिवसांपासून ते विविध भागात फिरून स्थानिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. काही काळ पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याची भावना निर्माण झाल्यानं पोलीस दलाची प्रतिमा खालावली होती. मात्र नव्या अधीक्षकांनी सुरू केलेल्या थेट संवाद मोहिमेमुळं नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळं गुन्हेगारीवर आळा बसून पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मिरज शहरात घरफोड्यांच्या घटना वाढत असून 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीत एकूण सुमारे 2,18,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. मालगाव रोड, अमननगर दर्गा परिसरातील सलीम सरदार मुजावर वय वर्ष 27 यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,63,000 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे. घटनेदरम्यान मुजावर यांनी एका चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ल्याचा प्रयत्न झाला. चोरटे 4 चाकी वाहनातून पसार झाले असून प्रकार CCTVत कैद झाला आहे. दरम्यान कृष्णा घाट रोड परिसरात कुदरत कादर मुलानी वय वर्ष 44 यांच्या बंद घरातून 55,000 रुपयांची रोकड चोरीस गेली आहे. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून CCTVच्या आधारे तपासास सुरुवात केली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत 3 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईत सुमारे 1,55,000 रुपये किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. विनायक बजरंग खुटाळे वय वर्ष 32 राहणार अभिनंदन कॉलनी सांगली याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेतलंय. चौकशीदरम्यान आरोपीनं सांगली आणि मिरज परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.